was reaction when alkyl halide react with sodium metal in presence of dry ether to form higher alkanes. This reaction is known as was reaction. प्रथमतः आपण बघूया, ज्यावेळी अल्काइल हॅलाइड हा रिॲक्ट होतो कोणाबरोबर, सोडियम मेटल बरोबर रिॲक्ट होतोय, त्यावेळी आपण ड्राय इथर हा सॉल्व्हंट वापरला तर काय फॉर्मेशन होतं, हायर अल्केन फॉर्मेशन होतं. त्या रिॲक्शनला वज रिॲक्शन या ठिकाणी म्हटलं जातं. त्याची जनरल रिॲक्शन असणार आहे. काय म्हटले, अल्काइल हॅलाइड म्हटले बघा. अल्काइल हॅलाइडचा फॉर्म्युला काय असणार आहे, RX हा अल्काइल हॅलाइडचा फॉर्म्युला असणार आहे. त्यासाठी आपण काय वापरलं, सोडियम मेटल हा वापरला. त्यानंतर सोडियम बरोबर डायरेक्टली या ठिकाणी एक्स फॅमिलीचा रिॲक्शन होत नाही म्हणून आपण अनादर ग्रुप या ठिकाणी घेतला अल्काइल हॅलाइडचा. त्यानंतर इन प्रेझन्स ऑफला आपण काय वापरलं, ड्राय इथर वापरलाय, म्हणजे त्यामध्ये डिझॉल्व्ह आपण करून घेतलेलं आहे. त्यामधून सोडियम हा मेटल असणार आहे, हा हायर असणार आहे, हा 2 टाइम्स वापरला. त्यानंतर जो या ठिकाणी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतं तो असणार आहे एक्स फॅमिली असणार आहे. हायली रिॲक्टिव्ह मेटल बरोबर एक्स फॅमिली काय होणार आहे, हा रिॲक्ट होतो, हा निघून जातो. म्हणजे या ठिकाणी काय तयार होतं, या ठिकाणी इथं 2NaX हा तयार होतो. त्यानंतर म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे, सोडियम हॅलाइड या ठिकाणी निघून जातो. राहिलेला ग्रुप कुठला असणार आहे, RR ग्रुप, म्हणजे अल्काइल हॅलाइड जो ग्रुप असणार आहे, अल्काइल ग्रुप जो असणार आहे तो एकमेकाला या ठिकाणी बॉन्डिंग होतो, म्हणजे RR ग्रुप होतो. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणू शकतोय, हायर अल्केन असं या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर हा ग्रुप असणार आहे अल्काइल हॅलाइडचा ग्रुप आहे. त्यानंतर हा प्युअर सोडियम मेटल आहे. या सगळ्या रिॲक्शनला आपण जनरल रिॲक्शनला काय म्हणू शकतो, वज रिॲक्शन म्हणू शकतो.